नमस्कार. भारत आफ्रिका संबंधांविषयी UPSCने 2021 मध्ये ऑलमोस्ट एक प्रश्न विचारला होता, ज्याची चर्चा जनरल अंडरस्टँडिंगवर तुम्हाला हा प्रश्न सहज लिहिता येऊ शकेल आणि ज्याबाबत आपल्या IRच्या बुकमध्ये ऑलरेडी एक चॅप्टर दिलेला आहेच, म्हणजे डोंट वरी अबाउट दॅट. 15वा चॅप्टर भारत आफ्रिका. तर आधी प्रश्न वाचूयात आणि देन मग तो प्रश्नाला डिकोड करून नंतर तो चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात. लेट्स ट्राय. बघा बरं काय म्हणते प्रश्न तर, की जर गेली काही दशके आशियाई लोकांची होती या विधानाच्या प्रकाशात अलीकडील वर्षात आफ्रिकेतील भारताच्या प्रभावाचे परीक्षण करा. म्हणजे तुम्हाला यात हे लिहायचं आहे की भारताचा प्रभाव आफ्रिकेत कसा आहे. तुम्ही सोपं करा या प्रश्नाला. तुम्ही हे लिहा की भारत आणि आफ्रिकेचे संबंध कसे आहेत. पहिल्या पॅराग्राफमध्ये मी बॉडीमध्ये तुम्हाला सांगतोय. आणि ही जी सहकार्याची क्षेत्र आहे किंवा हे जे संबंध आहेत या संबंधांमध्ये कोणकोणती आव्हानं आहे, कोणकोणते प्रश्न आहे हे तुम्हाला दुसऱ्या पॅराग्राफमध्ये लिहायचं आहे. जर तुम्ही ह्या दोन गोष्टी व्यवस्थित लिहिणार असाल तर आपलं उत्तर सहज आणि सोप्या पद्धतीने लिहिता येईल. UPSCनं 2 वेळा प्रश्न विचारले भारत आफ्रिका संबंधांवर, जे तुम्हाला इथे दिसतील, आणि ऑलमोस्ट दोनही प्रश्नांचा जे उत्तराचा भाग जो आहे तो ऑलमोस्ट सारखा असू शकतो. हा IR मधल्या 2-4 गोष्टी कमी जास्त ऍड केल्या तर, हा माफ करा, करंट मधल्या 2-3 गोष्टी. ठीक आहे. सो दॅट आपल्याला प्रश्न समजलेला आहे. आता आपण आपल्या उत्तराकडे जाऊयात. प्रश्न 10 मार्कांसाठी आहे. दुसरे शब्द आपण इंट्रो लिहूयात. तर तुम्हाला प्रस्तावनेमध्ये लिहिता येईल की भारत आणि आफ्रिकेचे संबंध हे अलिप्ततावादी चळवळीच्या माध्यमातून मागील 6 दशकांमध्ये अत्यंत घट्ट झालेले आहेत आणि तिसऱ्या जगाचा आवाज बनण्यासाठी भारताचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नात भारताला आफ्रिकन खंडाची सर्वात मोठी साथ आहे, मदत होते. म्हणजे फिनिश करूयात आपण. इथपर्यंत आपली प्रस्तावना असेल. आता आपण जाऊयात बॉडीमध्ये. जरी मी इथं तुम्हाला 6 किंवा 7च घटक दिलेले असतील तरी तुम्ही इथं 10-12 घटक लिहू शकता की भारत आणि आफ्रिकेचे संबंध विविध क्षेत्रांमध्ये कसे आहेत. मग आर्थिक क्षेत्र असेल, राजकीय असेल, नंतर आंतरराष्ट्रीय असतील, लष्करी किंवा सुरक्षा असेल, म्हणजे बरोबर, वैद्यकीय असतील, शैक्षणिक असतील, किंवा मग डिजिटल कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून असतील, आणि सायन्स अँड टेक बाबत आहे, स्पेस टेक्नॉलॉजी बाबतचे आहेत. तुम्ही सर्व मुद्दे इथे व्यवस्थित नमूद करू शकता. सो लेट्स ट्राय. एकेका टॉपिकला किंवा एकेका घटकाला आपण जर डिकोड करूयात. अलीकडच्या वर्षात आफ्रिकेतील भारताचा प्रभाव. आता हे जर कट करा कारण वरती ते हेडिंग आहे म्हणून. पहिलं आहे ते म्हणजे राजकीय सहभाग. तुम्हाला माहिती असेल तर भारत आणि आफ्रिका यांच्यामध्ये इंडो आफ्रिका एक शिखर परिषद होते, ज्या आतापर्यंत 3 झालेल्या आहेत. 2008, 2011, 2015. सो तुम्ही लिहू शकता की भारत आणि आफ्रिकन देशांमधलं राजकीय सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि आफ्रिके यांच्या दरम्यान आतापर्यंत 3 शिखर परिषदा झाल्या. सो तुम्ही इथे लिहिलं, मॅटर खलास. दुसरं आहे आर्थिक प्रतिबद्धता. मग इथे तुम्ही पटकन लिहायचं की भारत आणि आफ्रिका यांच्यामधला व्यापार हा जवळपास $100 अब्ज एवढा येतो. प्लस मायनस हा होत राहतो, मात्र ॲव्हरेज $100 आहे. त्या माध्यमातून आपल्याला हेही दिसेल की 2 देश किंवा भारत आणि तिकडचा खंड तुम्ही म्हणूयात तर यांच्यामधलं व्यापार सहकार्य मजबूत आहे. पुढचं आहे मदत अनुदान. भारतानं 2015 साली जी 3री इंडो आफ्रिका शिखर परिषद झाली होती त्यामध्ये $11 बिलियन कर्ज आफ्रिकन देशांना दिलेलं होतं. त्यापूर्वीही $10 बिलियन कर्ज दिलेलं आहे. दॅट्स वाय कोणकोणत्या प्रकारे मदत, तर मग तुम्ही इथं आर्थिक मदत इथे लिहू शकता, कारण वैद्यकीय मदत वगैरे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. म्हणजे आता याच मदतीमध्ये तुम्ही एक शैक्षणिक मदत लिहायला हरकत नाही. भारत आफ्रिकन विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात स्कॉलरशिप प्रोव्हाइड करतो भारतामध्ये शिकण्यासाठी. दुसरी महत्वाची गोष्ट, जे आफ्रिकन विद्यार्थी अफोर्ड करू शकत नाही भारतामध्ये येणं त्यांच्याकरता टेली एज्युकेशन आणि ई-विद्या भारती नाव तुम्हाला लिहायला हरकत नाही, हालाकी आपण हे शिकलोच आहे ना क्लासमध्ये. तर ई-विद्या भारती प्रोजेक्ट आणि टेली एज्युकेशनच्या माध्यमातून भारत सरकार
आफ्रिकन विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचा प्रयत्न करते. पुढे बघूयात, क्षमता निर्माण, जसं स्किल इंडिया मिशन भारत सरकार भारतामध्ये राबवते तशाच प्रकारचं स्किल आफ्रिका मिशन राबवण्याचा भारताचा प्रयत्न तुम्हाला गेल्या काही वर्षांमध्ये दिसून येतो. बरं, नेक्स्ट, आफ्रिकन लोकांची डिजिटल क्षमता जी आहे ती मजबूत करण्यासाठी भारतानं पॅन आफ्रिका डिजिटल नेटवर्क नावाचा एक प्रोग्राम राबवलेला आहे, ज्या माध्यमातून अख्ख्या आफ्रिकन देशांमध्ये डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढवणं हा त्यामागचा बेसिक हेतू, जो प्रोग्राम 2009 साली भारत सरकारनं इम्प्लिमेंट करणं सुरू केला. त्याकरता एअरटेल कंपनी मोठ्या प्रमाणात काम करते आहे आफ्रिकन देशांमध्ये. सो तुम्ही इथे लिहाल सुरक्षा सहकार्य. आता इथे पटकन सुरक्षा सहकार्यामध्ये तुम्ही लिहिलं पाहिजे की इप्सामार नावाचा एक युद्ध सराव होतो भाई. आता इप्सामार म्हणजे इंडिया, ब्राझील आणि साऊथ आफ्रिका. सो इंडिया आणि साऊथ आफ्रिका तुम्ही इथे लिहाल. नेक्स्ट, इंडियन ओशन रिम असोसिएशन नावाची एक संघटना आहे 1997 ला बनलेली. अदरवाइज विविध युद्ध सराव भारत केनिया, भारत मॅडागास्कर, नंतर भारत साऊथ आफ्रिका वगैरे यांच्यासोबत होतात. सो तुम्ही ते इथे लिहू शकता. लास्ट वाला आहे भारत आफ्रिका सहकार्यामधलं, ते म्हणजे वैद्यकीय सहकार्य. बरं, व्हॅक्सिन मैत्री या प्रोग्राम अंतर्गत भारत सरकारनं 2020 मध्ये म्हणजे कोविड-19च्या काळामध्ये कित्येक आफ्रिकन देशांना मोफत कोविड लसी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. इथे ते लिहा. दुसरं लिहा, आफ्रिकन लोकांची आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी भारत सरकारनं 2 एक्स्ट्रा इनिशिएटिव्ह लॉन्च केले. एकाचं नाव आहे टेलिमेडिसिन, दुसऱ्याचं नाव आहे ई आरोग्य भरती किंवा भारती नाही, भारतीय लिहा म्हणजे असं. गॉट इट. सो बेसिकली हे आहेत. मग तुम्ही इथं स्पेस टेक्नॉलॉजी किंवा मग रिसर्च म्हणजे अँड डेव्हलपमेंट बाबत कसं भारत आणि आफ्रिका काम करते, पुस्तकात ते मुद्दे नमूद आहेत, आपल्या पीपीटी मध्ये पण आहेत. तुम्ही ते मुद्दे इथं अगदी व्यवस्थित विशद करू शकता. चला, सो इथे सांगण्याचा प्रयत्न होता की भारत आणि आफ्रिका यांच्यामधले सहकार्याची क्षेत्र कोणकोणती आहेत. चलो आगे जाएंगे. नेक्स्ट आपण बघूयात की भारत आणि आफ्रिकेच्या संबंधांमधली आव्हानं कोणती आहेत. पहिलं आव्हान आहे की जसं भारत प्रयत्न करतोय आपला प्रभाव आफ्रिकेत वाढवण्याचा, तसेच जगातले इतर देश पण करतायत. मग चीन आहे, युरोपियन देश आहे, अमेरिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे, जपान आहे, सिंगापूर सारखे देश आणि इतर जगातले देश म्हणजे. सो भारताला आफ्रिकन देशांमध्ये इतर जगातील देशांसोबत कॉम्पीट करावं लागतं आफ्रिकेत आपला प्रभाव वाढवण्यासाठी. सो हे एक मोठं आव्हान आहे. दुसरं, आफ्रिकेमध्ये पायाभूत सुविधांची तूट आहे, त्याच्यामुळं तिथं औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात वाढलेलं नाही. त्यामुळं भारतीय उद्योजक आफ्रिकेत गुंतवणूक करायला घाबरतात. सो नेक्स्ट पुढे आपण बघूयात. पुढचं आहे राजकीय अस्थिरता आणि सिक्युरिटी कन्सर्न्स. दक्षिण सुदान, काँगो आणि इतर आफ्रिकन देश यांच्यामधली पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी इंडियन इन्व्हेस्टमेंटला हानिकारक आहे. त्याहीमुळं भारत आणि आफ्रिकन देशांचे संबंध हे तेवढे मजबूत होताना दिसत नाहीत. पुढचं आव्हान आहे ते म्हणजे व्यापार अडथळे. भारताकडनं काही व्यापारी अडचणी आहेत, काही आफ्रिकन देशांकडनं आहेत. त्यामुळं म्हणजे आफ्रिकन 54 देश आणि भारत यांच्यामध्ये पोटेन्शियल खूप आहे व्यापाराचं, पण काही ट्रेड बॅरियर्स असल्या कारणानं ते आपण अचीव करू शकत नाही. आणि लास्ट आहे ते म्हणजे वित्त पुरवठ्यासाठी मर्यादित प्रवेश. 54 देश आहेत, 54 आफ्रिकन देश, यांना आपण किती मदत केली हो 2015 साली? $11 बिलियन. या उलट चीननं 2023 मध्ये काहीतरी 50 की 60 बिलियन डॉलरची मदत केली होती आफ्रिकन देशांना. सो काय दिसतं की भारत इकॉनॉमिकली वेल ऑफ नसल्या कारणानं आपण आफ्रिकन देशांना आर्थिक मदत करू शकत नाही. आणि हे सुद्धा मोठं आव्हान भारत आणि आफ्रिकन देशांच्या संबंधांमधलं आहे. सो अल्टिमेटली मग तुम्ही इथं लिहिलं पाहिजे की नाही बाबा, भारताला तिसऱ्या जगाचा जर नेता बनायचं असेल, भारताला आफ्रिकन देशांचं हित जपायचं असेल तर भारतानं आपली सॉफ्ट पॉवर वाढवली पाहिजे. सोबतच जागतिक पातळीवर आफ्रिकन देशांचा आवाज बनण्यासाठी त्यांचे मुद्दे हे नेहमी भारतानं चर्चेत आणले पाहिजे, जेणेकरून भारत आणि आफ्रिकन देशांमधलं सहकार्य वाढेल आणि ज्याचा फायदा भारताला पण होईल आणि अल्टिमेटली आफ्रिकन देशांना पण होईल. मग तुम्ही इथं कल्चरल डिप्लोमसी, पब्लिक डिप्लोमसी, ट्रॅक 1 and 2 डिप्लोमसी किंवा इतर तुम्हाला जर काही मुद्दे माहिती असतील,
राहील कन्क्लुडिंग म्हणजे, तर तुम्ही ते लिहू शकता आणि आपलं उत्तर फिनिश करू शकता. सो मला असं वाटतं की तुम्हाला बऱ्यापैकी अंदाज आला असेल की या प्रश्नाला कसं डिकोड केलं पाहिजे. तर भेटूयात आपण पुढच्या प्रश्नावेळी. तोपर्यंत धन्यवाद.